सगळ्याच शिक्षेतून त्यांना मुक्तता मिळाली. आता तुम्ही राजकारणात पडलात तरी परत तुम्हाला अटक करणार नाही, खेळा. अशा वेळेला 38 साली राजकारणामध्ये पाऊल टाकलेल्या सावरकरांनी अखिल भारतीय हिंदू महासभा या राजकीय पक्षाचं अध्यक्षपद स्वतःकडे घेतलं आणि पुढे जवळजवळ 7 वर्ष ते त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध राहिले. या सगळ्या कालखंडातलं महत्वाचं कार्य 1940ला दुसरं महायुद्ध उभं राहत होतं आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी सुद्धा इंग्लंड विरुद्ध लढणार होती, फ्रान्स सुद्धा इंग्लंड विरुद्ध लढणार होतं, जपान सुद्धा इंग्लंड विरुद्ध लढणार होतं आणि रशिया सुद्धा इंग्लंडच्या विरुद्ध लढणार होता. इंग्लंडची भीती उडाली. एवढ्या देशांशी एकदम लढायचं असेल तर आपलं सैन्य पुरणार नाही, भारताची मदत घ्यावी लागेल. म्हणून त्यांनी भारताला मागणी केली, बाबांनो या युद्धात आम्हाला मदत करा, आम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा विचार करू. काय लबाड आहेत लेखाशी, स्वातंत्र्य देऊ नाही तरी विचार करू, पण तुम्ही मदत करा. आणि ही संधी भारतीय युवकांनी साधलीच पाहिजे. म्हणून सावरकरांनी त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये झंझावाती दौरे केलेत या प्रचारासाठी की भारतीय तरुणांनी आता पहिल्यांदा उठा आणि सैन्यात शिरा. आज इंग्रज त्याच्या हाताने तुम्हाला युद्धाची शस्त्र देतोय आणि विद्या शिकवतोय, ती ताब्यात घ्या. अनेकांना ह्याच्या मागचा डाव कळला नाही. बऱ्याच लोकांनी सावरकरांची निंदा पण केली की हा बहुतेक इंग्रजाचाच पगारी माणूस असावा, हा इंग्रजाच्या सैन्यात शिरायला सांगतोय. पण सावरकरांचं अख्खं व्याख्यान ऐकलं तर असं होणार नाही. काय होतं, अर्धवट 2 वाक्यांवर विचार केला की तात्पर्य पण अर्धवट येतात. सावरकरांचं समग्र भाषण कसं असायचं हे सावरकर चरित्रात नको, पोलीस रेकॉर्डमध्ये काय आहे ते सांगतो. आणि इंग्लिश पोलिसांनी पण सरकारला कळवलंय की हा तात्या असं असं इथं बोलतो, याला आवरा. पण सरकार त्यांना आवरायला तयार नव्हतं, कारण या कारणाने का होईना मिळतील ती माणसं त्यांनाही पाहिजे होती. ते अडकले होते, दगडाखाली हात. तात्यांचे शब्द ऐका. आता ते जरा नाकात बोलायची नक्कल करतो, उद्धटपणा कोणी रागवू नका. त्यांची एक बोलण्याची ढब. अरे जुन्या काळी आम्हाला पिस्तुले चोरून मिळवावी लागली, बॉम्ब चोरून शिकावे लागले, चोरून पाठवावे लागले, उपलब्ध नव्हते ते. पण आज इंग्रज सरकार स्वतःच्या हाताने तुम्हा सर्व शस्त्र देत आहे आणि शस्त्रांचे कारखाने, शस्त्रांचे साठे तुमच्या ताब्यात देत आहे. ही संधी घालवून कशी चालेल? सर्व भारतीय तरुणांना माझी आग्रहाची ही विनंती असेल, बाबांनो या पुढच्या 2 वर्षामध्ये कवी संमेलने नाही भरली तरी चालतील, 4 कविता कमी लिहिल्या गेल्या तरी सुद्धा चालतील. या पुढच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 कादंबऱ्या कमी लिहिल्या गेल्या तरी चालतील. अरे शेवटी काव्याचे आणि साहित्याचे रक्षण कोण करणार? ग्रंथपाल नव्हे तर आमच्या खांद्यावरची बंदूकच त्याचे रक्षण करणार आहे. रक्षण करायला जर कोणी शिल्लक नसेल तर साहित्याची काय वाट लागते? ते तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठांना विचारा. 1500 नव्हे तर 15 लाख ग्रंथांच्या तिथे होड्या झाल्या. म्हणजे आज आमचे संरक्षण करणे ही सुद्धा साहित्याची सेवाच आहे. साहित्य शिल्लक तर राहायला हवी पुढच्या पिढीसाठी. तेव्हा सर्वांना मी आग्रहाने सांगेन, आता तात्पुरत्या काही दिवसापुरत्या का होईना लेखण्या मोडा आणि बंदुका हातामध्ये घ्या. बंदुका खांद्यावरती मिरवत त्याच्या संगीने चम 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 चमकत असताना, बुटांचे टाप 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 संचलनाचे आवाज येत असतानाचे असे एक से एक वीर चमू आता देशामध्ये रस्तोरस्ते दिसणे हे आज देशाला सगळ्यात आवश्यक आहे. आणि पोलिसांचा आक्षेप त्यांच्या शेवटच्या वाक्यावर आहे. तात्यांचं नेहमी त्यातलं शेवटचं वाक्य असं असायचं, अरे घाबरत आहे कशासाठी? आज इंग्रज ताब्यात देतो आहे, त्या बंदुका हाती घ्या. उद्या तोंडे कुठे वळवायची ते ठरवता येतील. आता इतकं स्वच्छ जो माणूस सांगतोय की या सगळ्या शस्त्राचा उपयोग उद्या इंग्रजालाही घालवून करण्यासाठी करायचा आहेच, हा माणूस इंग्रजाचं काम करत होता असं जो कोणी बुद्धिवान सांगत असेल तर त्याची मीठ मोहऱ्यांपेक्षा जोड्याने दृष्ट काढावी. जाऊ दे आपले जोडे तरी त्याच्यावर न ओवाळताना कशाला अपवित्र करा? राहा तुझ्या घरी, तुला काय अपवित्र राहायचं ते.
पण सावरकरांचं हे भाषण ऐकून, सावरकरांची ही वक्तृत्वाची शैली ऐकून नुसते महाराष्ट्रातले नव्हे तर नागालँड पासून कन्याकुमारी पर्यंतच्या देशातला भारतीय तरुण असा थरारून उठला. सावरकर हिंदी अप्रतिम बोलत. सावरकरांच्या नावाचे नागालँडमध्ये सुद्धा चौक आहेत, मिझोराममध्ये सावरकर चौक आहे, कन्याकुमारीमध्ये सावरकर चौक आहे. मला सांगा, या सगळ्यांनी या नावाचं का स्मरण ठेवलं? त्या त्या गावांपर्यंत हा माणूस पोचला. 6 वर्ष अखंड दौरे चालू होते. उठा 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 सैन्यात शिरा. आणि सावरकरचं भाषण ऐकून आम्ही सैन्यात आलो असं सांगणारा 1, 2, 3 नव्हे, माउंट बॅटन सांगतो, लाखाच्या वर मुलं अशी आमच्या शिबिरामध्ये आली की जी सांगत होती, सावरकरांचे भाषण ऐकून आलो हो तुमच्या शिबिरात, आम्हा शिकवा. जर कोणी चुकून माकून आपल्याला हा प्रश्न विचारला तर हे उत्तर द्या, सावरकरांनी बडबडण्यापलीकडे काय केलं? नुसती भाषणे देणे म्हणजे काही कार्य नव्हे, थंडटन करावे लागते. अरे बोळके, सावरकरांनी भाषण दिल्यामुळे इंग्रजाला गोळ्या घालायला 1 लाख माणसं भारतात उभी राहिली. तुझ्या मैतीला 1000 आली तरी खूप आहेत. तात्यांनी काय केलं ह्याच्यावरती उगा कोळशी उघडत बसायची आणि स्वतःची तोंड काळी करून घ्यायची, कोणाला गरज लागली देव जाणे. पण सावरकरांच्या या डावाचा किती उपयोग झाला ते ऐकलं की भैरवी म्हणायला आपण मोकळे होणार महाराज. त्या भैरवी पूर्वी हा फक्त सावरकरांचा डाव किती यशस्वी झाला सांगतो. हा डाव कशासाठी खेळला याला एक कारण होतं. कारण या देशाबाहेर पडताना आधी सुभाषचंद्र बोस सावरकरांना येऊन भेटले. त्यांनी शंका अशी व्यक्त केली की मी आझाद हिंद फौज बाहेर उभी करेन, भारताबाहेर असलेल्या भारतीयांचं संघटन करेन, मी त्यांचं सैन्य घेऊन भारतात येईन, पण माझ्याशी लढायला इंग्रज कोणाला पाठवेल? भारतीयच सैन्याला पाठवेल. म्हणजे दोन्हीही बाजूनी भारतीयच माणसांची हानी होणार या युद्धात. ती कशी टाळणार सावरकर? म्हणून सावरकर म्हणाले आपण हा डाव करू. इंग्रजांच्या मदतीचं नाटक करून हजारो युवकांनी सैन्यात शिरायचं, जेव्हा आज्ञा मिळेल तेव्हा तुझ्याशी युद्ध करण्याचं आमिष करून तुझ्यापर्यंत यायचं आणि तुला सामील व्हायचं. ज्यायोगे युद्धांची संख्या कमी होईल आणि संकटांची संख्या त्याहून कमी होईल. सुभाषबाबूंना युद्ध करावं लागलं नाही असं नाही, पण जे 200 ठिकाणी लढावं लागलं असतं ते 50 ठिकाणीच युद्ध करून ते इम्फाळपर्यंत पोचू शकले. याचं श्रेय सुभाषबाबूंनी सुद्धा सावरकरांना दिलंय. सिंगापूर रेडिओवरनं, आझाद हिंद रेडिओवरनं सुभाषबाबूंचं स्वच्छ भाषण आहे की माझ्या या संपूर्ण सैनिकी ॲक्शनला भारतात राहून स्वातंत्र्यवीर सावरकरची मदत करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हे त्यांचे शब्द आहेत. आता ह्याच्यापेक्षा तपशील शत्रूला द्यायचा नसतो हे बाबूजींना कळते. या वाक्यावरनं समजायला हवं की सुभाषबाबू जेव्हा आंतरराष्ट्रीय रेडिओवरती हे वाक्य बोलतात की माझ्या संपूर्ण मिलिटरी ॲक्शनला सावरकर सहभाग देत आहेत. अनेक जण म्हटले 42चं आंदोलन तेव्हाच चाललं होतं, त्याच्यात सावरकर कुठे होते? म्हणजे त्याच्यात सावरकर नव्हते, पण ते आंदोलन जी माणसं करतायत त्या देशभक्तांना त्रास होऊ नये या व्यवस्थेत सावरकर होते. कारण शेवटी या देशभक्तांना इंग्रजांनी कसं मारलं असतं? सैनिकांचा आधार घेऊन. पण आता इंग्रजाची आज्ञा न पाळणारे सैनिक आल्यामुळे सत्याग्रहींवर गोळीबार झाले नाहीत. इंग्रजाची आज्ञा न पाळणारं आरक्षी दल आल्यामुळे इंग्रज म्हणतो तितका अत्याचार सत्याग्रह करणाऱ्यांवर होऊ शकला नाही. किंबहुना काही ठिकाणी सत्याग्रहाचे मोर्चे निघाल्यावरच इंग्रजी अधिकाऱ्यांनी सांगितलं शूट दॅम. तर आता भारतीय सेना इंग्रजाकडेच अशी बघायची, गप बसताय का घालू गोळी? त्यालाच कळायचं ओके लेट देम गो, लेट देम गो. हा सगळ्यात मोठा विजय किती महत्वाचा आहे सांगा. असं अर्थात बरीचशी सैन्याची प्रचंड पथकं सुभाषबाबूंना सामील झाली हे इतिहास सांगतोच आहे. पण तरी सुद्धा सुभाषबाबू 47च्या ध्वजवंदनापर्यंत आम्हाला मिळाले नाहीत. 1945च्याच विमान अपघातात ते गेल्याची बातमी आली.
भारतामध्ये सगळीकडे शोक असा उठला आणि सैनिकांना थोडंसं असं वाटलं की जो सेनापती आपल्याला निर्णायक युद्धासाठी यायचा होता तो आता येणार नाही, तर पुढे काय करावं. अंतर्गत सगळीकडे बातमी इतकीच पोचवली गेली, आता फार काही करता येण्यासारखं नाही, पण आपापल्या पातळीवर इंग्रजांच्या आज्ञा मोडत राहा की इंग्रजाला राज्य करता येणार नाही. ही साधी सोपी योजना आहे. या दृष्टीनं वेगवेगळ्या सैन्य पथकांची आंदोलनं सुरू झाली, निषेध सुरू झाले. अशा तऱ्हेचं प्रचंड उलट वादळ उठलं. इंग्रजाला 47ला स्वराज्य देऊन नाही, स्वराज्य द्यावंच लागलं आणि जावं लागलं. आणि जावं लागलं याचं उत्तर इंग्लंडचा पंतप्रधान जे देतो तेवढं उत्तर ऐकून आपण भैरवी म्हणूया. हनुमंताचं कार्य किती करावं, हनुमंतासारखं कार्य किती करावं, हनुमंताचे भक्त आहोत याचं सार्थक किती दाखवावं ते सावरकरांकडून शिकावं. खरंच या भारतात आहेत विख्यात बहादूर दोन, जे आईसाठी गेले सागरास ओलांडून. हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान, हनुमंतानंतर आहे माझ्या विनायकाचा मान. इंग्लंडचे पंतप्रधान एडमंड ॲटली 47च्या स्वातंत्र्य ठरावावरती बोलताना भाषण देतात. हे भाषण सुद्धा भारताचा इतिहास या ग्रंथांमध्ये ग्रथित आहे. अफळेबुवा कुठल्याही कादंबरीवरनं कीर्तन करत नाहीत सुदैवाने. आधार घेतल्याशिवाय नाही, पुरावा असल्याशिवाय नाही. कारण मला कल्पना आहे आता पुढचा सगळा पिढीतला युवक हा पुरावा मागतो. तुमच्या बोलण्याला अर्थ नाही, बुवा द्या पुरावा, नाही तर बुवाला पुरावा, आम्ही भयंकर तयार आहोत, पुरावा द्या. पुराव्याशिवाय नाही बोलायचं आपल्याला. आणि कशासाठी आहेत ना पुरावे. एडमंड ॲटलीचं भाषण आहे उपलब्ध, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छ सांगितलंय, वी आर ट्रान्सफरिंग पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट इंडियन मर्सनरी आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन अँड नाव ब्रिटन हॅव नो आर्मी टू होल्ड डाऊन इंडिया. या सगळ्या वाक्याचा अर्थ स्वच्छ आहे. इंडियन मर्सनरी आर्मी म्हणजे भारताने आपल्याकडे आता भरती केलेलं सैन्य इज नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन. ते आपल्याशी एकनिष्ठ राहत नाही, आपल्या आज्ञा ऐकत नाही. आणि अशा भारतातल्या आपल्या आज्ञा न ऐकणाऱ्या सगळ्या सैनिकांच्या नरड्यावरती बूट ठेवून राज्य करावं इतकं आपल्याकडे आता सैन्य शिल्लक नाहीये. या दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटन हॅव नो आर्मी टू होल्ड डाऊन इंडिया, सो वी आर ट्रान्सफरिंग द पॉवर्स. म्हणजे त्या भाषणातच आपल्या सैनिकांचा केवढा मोठा गौरव आहे हो. हा सगळा सैनिकांचा, सुभाष बाबूंचा गौरव बाजूला करून दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल, हे इतकं खोटं. जर सत्य बोलण्याच्या आवडणाऱ्या गांधींच्या नावाखाली आमच्या माथ्यावर मारायचा असेल तर तो गांधी भक्तांनीच गांधींचा केलेला केवढा मोठा खून आहे की ह्या गांधींच्या भक्तांनीच एवढं खोटं बोलावं आणि सांगावं की आमच्या राष्ट्रपित्याला खरं आवडत होतं. मग हरामखोरा तू खरं बोल ना, तुम्ही खोटं बोलून आम्हाला सांगता. जेव्हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम होता 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर, तेव्हा महात्माजी त्या समारंभाला आले नाहीत. पंडित नेहरूंनी पहिले पंतप्रधान म्हणून ध्वज वरती घेतला. पण अशा वेळेला 1942च्या त्या सत्याग्रहामध्ये आणि त्याच्याही पूर्वीच्या काही सत्याग्रहांमध्ये जे जे कोणी सहभागी होते अशा अनेकांना पत्र पाठवून, काही ठिकाणी गाड्या पाठवून त्यांना सन्मानाने लाल किल्ल्यावर आणलं होतं. पण 15 ऑगस्टला सावरकरांना पत्रही नव्हतं, गाडीही नव्हती आणि दिल्लीमध्ये कुठलाच सन्मान नव्हता. अनेक लोकांनी दुःख हळहळ व्यक्त केली, तात्या तुम्हाला का हो तिथे नाही बोलवलं. तात्या म्हणले कल्पना नाही, कदाचित त्यांना भीती वाटली असावी. एवढी देशसेवा केलेला आणला की आपल्या अल्पसेवा फारच अल्प दिसायला लागतील, ही भीती प्रत्येकाला असतेच. तो आपल्यापेक्षा मोठ्याला कशाला बोलवेल. सूर्य आणला की काजवा दिसत नाही. यांचे सगळेच तुरुंग जिथे VIP होते, अशा VIP तुरुंगवाल्यांनी स्वतःच्या तुरुंगवासाची आमच्या समोर काय कौतुक गावीत. अंदमानचा तुरुंग बघून सुद्धा हे मेले असते हार्ट फेलनं. पण जाऊ दे,
त्यांचं कर्म त्यांच्यापाशी. आम्ही आईबापाची मातृभूमीची सेवा केली ते सत्कार मिळवण्यासाठी नव्हे, आम्ही आमच्या कर्तव्यासाठी, आम्ही आमच्या कर्तव्यात पार झालो, आमचं कार्य संपलं. सावरकरांचं शेवटचं मत सांगतो. ते शेवटचं मत असं होतं, जेव्हा पंडितजींना लोकांनी विचारलं कोणामुळे स्वराज्य आलं, तेव्हा भारताच्या पंतप्रधान पदावरच्या माणसांनी सुद्धा अत्यंत घाणेरडा उद्गार काढला आणि सांगितलं, वी हॅव मेड ब्लडलेस रेव्होल्युशन. आपण रक्ताशिवाय क्रांती केली आहे, असं भारताची सुरुवातच खोटारडेपणाने झाली. पुढच्या इतिहासाच्या पुस्तकांनी तीच री ओढली ते आपल्याला कळतं आहे. महात्माजींना विचारलं, त्यांनी सुद्धा मुलाखत देताना सत्याग्रहांची आणि सगळ्या देशसेवकांची यादी घेतली, पण शस्त्र घेणाऱ्या एकाचंही नाव कोणी घेतलं नाही. आणि याच्या उलट जेव्हा सावरकरांना विचारलं, पत्रकारांनी, अर्थात सावरकरांना हे पत्रकारांनी विचारलं, त्याला सावरकरांनी उत्तर दिलं, ते भारतातल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रात छापून आलं. कारण अनेक मोठ्या नेत्यांचे याच्यावरचे अभिप्राय हे त्यावेळेला वृत्तपत्राचं आकर्षण असे. या दृष्टीनं लोकांनी सावरकरांना पण विचारलं. सावरकरांचे हे उद्गार पंजाबच्या गदर पार्टीच्याही वृत्तपत्रात आहेत, बंगालच्या बिपिनचंद्रांच्याही वृत्तपत्रात आहेत आणि तमिळनाडूच्या अय्यरांच्याही वृत्तपत्रात आहेत. 8 वृत्तपत्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी हा पॅरेग्राफ आहे. इतकं ते देशभर पसरलं. काय होते ते उद्गार? तर सावरकर इतकंच म्हणाले, बाबांनो, ज्यांनी या देशासाठी शस्त्र उचललं, त्या शस्त्राचारापोटी तुरुंग सहन केलं, यातना सहन केली, त्या सगळ्या क्रांतीवीरांमुळे स्वराज्य आलं. जे आझाद हिंद सेनेला सहभागी होऊन इंग्रजाच्या विरुद्ध जीव उभा करण्यासाठी सैनिक उभे राहिले, त्यांच्याही मुळे स्वराज्य आलं. ज्यांना यातलं काही शक्य झालं नाही, जे कोणी पहिल्या मिठाच्या सत्याग्रहापासून असहकाराच्या आंदोलनापासून ते 42च्या सत्याग्रहापर्यंत वेगवेगळ्या सत्याग्रहांनी आपला असंतोष इंग्रजापर्यंत पोचवायला उभे राहिले, इंग्रजाशी तोंड द्यायला उभे राहिले, या सगळ्यांच्या योगदानामुळे ही स्वराज्य आलं. ज्यांना हेही जमलं नाही, त्यांनी आपल्या पैशांनी मदत केली, क्रांतिकारकांना मदत केली, सत्याग्रह्यांना मदत केली, धान्याची मदत केली, गुप्तपणाने निवासाची मदत केली. अशा ज्या ज्या लोकांनी देशभक्तांना मदत केली, त्यांच्याही मुळे माझं स्वराज्य आलं. आणि शेवटचं सावरकर म्हणाले, ज्यांना शस्त्रही घेता आलं नाही, ज्यांना सत्याग्रहातही जाण्याचं धाडस जमलं नाही, ज्यांना त्यांना मदत करायचीही क्षमता आली नाही, अशा भारतीय नागरिकांनी रोज देवाची पूजा करत असताना गंधामध्ये फूल बुडवून परमेश्वराला प्रार्थना केली की देवा, मी हे फूल तुझ्या पायी वाहतो आहे, पण हे फूल वाहण्याचं पुण्य मला देऊ नकोस, हे पुण्य साठव आणि माझ्या देशाला स्वराज्य येऊ दे, अशी प्रार्थना ज्यांनी ज्यांनी केली त्या सगळ्यांमुळे माझ्या भारताला स्वराज्य आलं. बाबांनो, कोणाची एकाची ती निराश नाहीये, प्रत्येकाने ते केलं आहे. सगळ्यांच्या रक्तानी, घामानी आणि कष्टाने मिळालेला माझा देश जर आता चायना, पाकिस्तान पासून अनेक शत्रू वेड्यासारखे कुरतडून खायला उभे असतील, तर आता मात्र नरसिंहाचा अवतार धारण करून आपल्या सहनशीलतेचा स्तंभ कडाडून मोडून टाकून हिरण्यकश्यपूला पोट फाडून ती संकटाची परंपरा संपवायला आज हिंदू समाज उभा राहायला हवा, हिंदू तरुण उभा राहायला हवा, हिंदू समाजाचा पुढचा आधार उभा राहायला हवा. एक वाक्याची आवश्यक गोष्ट बोलायला हवी, ती अशी, हाही तरुण उद्या विचारेल, शक्ती मिळवतो, शस्त्र मिळवतो, शिक्षण मिळवतो, युद्धालाही उभा राहतो, बुवा विजयाची खात्री देता? एका बाजूला यवनांचे असलेले 50 देश आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चनांचे असलेले 90 देश, एवढ्या हजारो देशांच्या प्रचंड अण्वस्त्रांच्या टकराटकरीमध्ये हिंदुस्थानचं काय होईल याच्यासाठी काही खात्री देता? खात्री कशाला द्यायला हवी? खात्री देण्याची गरज नाही बाबांनो. युद्धाला उभं राहताना एकच लक्षात ठेवायचं असतं,
युद्ध हे अभिमानाने लढण्यासाठी लढायचं, विजयाचा विचारच त्या ठिकाणी आत्ता करायचा नाही. आपण पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूसारखं लढत राहायचं. याच्यानंतर रायगडावर केव्हा राजसिंहासन होईल तुम्हालाही माहित नाही, आम्हालाही माहित नाही. पण आपला आत्मत्याग आणि आपलं बलिदान आयुष्यात कधीही व्यर्थ जात नाही असा हजारो वर्षांचा अनुभव जर आमच्या भारतामध्ये आम्हाला असेल तर आपलंही बलिदान व्यर्थ जाणार नाही याची निश्चित आपण खात्री बाळगली पाहिजे. भले आज नाही, उद्या नाही, 4 वर्षांनी नाही, 10 वर्षांनी नाही, पण अजून 50 वर्षांनी का होईना माझ्या हिंदू राष्ट्राच्या भगव्या ध्वजाला सन्मानाने मान्यता देण्यासाठी जगातले सगळे देश उभे राहतील. ही योजना होणार, नक्की होणार, 100% होणार. फळे बुवाच्या वक्तव्यासाठी नको हो, सावरकरांनी हे भविष्य सांगितलंय म्हणून होणार. सावरकरांनी जे भविष्य उच्चारलं त्याला आजपर्यंत देवानी कधी नाही म्हटलं नाही. सावरकर म्हणाले होते 60 सालापर्यंत इंग्रज राहणार नाही, इंग्रज निघून गेला. सावरकरांचं वक्तव्य खरं ठरलं. सैन्य आत घुसवल्याशिवाय गोवा मुक्त होणार नाही. सावरकरांचं वक्तव्य खरं ठरलं. गोव्यामध्ये मिलिटरी घुसवली. वल्लभभाई पटेल यांनी गोवा आपल्या भारताला मिळवून दिला. अरे प्रत्येक वेळेला सावरकरांची वाणी जर सत्य होतीये, आज कारगिलमध्ये विजय मिळवला, उद्या तुम्ही बांगलादेशाच्या समोर विजय मिळवला, 65ला पाकिस्तान समोर विजय मिळवला, हे सगळे भारताने विजय मिळवले ते सावरकरांच्या मार्गावरून चालल्यामुळे त्यांना विजय मिळाले. दुसऱ्या कोणाच्याही मार्गावरून चालून तुम्हाला विजय नव्हते मिळालेले. सावरकरांच्या आशीर्वादाने जर भारत आता अण्वस्त्रधारी इतका मोठा विजयी होतो आहे तर सावरकरांचं शेवटचं भविष्य हेच आहे. मरताना ते म्हणतात, अरे मला आज, उद्या आणि परवाची सगळी आकाशातली ग्रह गोलांची रचना दिसतीये. जे भाग्य आम्हालाही लाभलं नाही, जे भाग्य शिवछत्रपतींना लाभलं नाही, जे भाग्य त्याच्याही पूर्वीच्या कोण्या योद्ध्यांना लाभलं नाही, ते भाग्य या पुढच्या हिंदू समाजाला लाभणार आहे. अरे आम्हाला खंडित स्वराज्य बघायला मिळालं, त्यांना अजून लहान स्वराज्य बघायला मिळालं, पण याच्यानंतरचे ग्रहगोल आणि आपल्या हिंदूंचं भविष्य असं सांगत आहे की कोटी कोटी हिंदू जाती आपल्या पवित्र हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हाती मिळेल ते शस्त्र घेऊन उभी राहील आणि सर्व विश्वावरती हिंदुत्वाचा प्रेमाचा प्रभाव उभा राहिल्याशिवाय जात नाही. हे हिंदुत्वाच्या विजयाचं चित्र तुम्हा आम्हाला पूर्ण करायचंय महाराज. हिंदुत्वाने कधीही दडपशाहीने आपलं राज्य केलं नाही. पुढच्या माणसावरती आपला प्रभाव गाजवला तो पावित्र्याच्या आधारावरती, चारित्र्याच्या आधारावरती, प्रेमाच्या आधारावरती. हे हिंदुत्वाच्या प्रेमाच्या राज्याला सलामी द्यायला आज ना उद्या सर्व विश्व उभं राहणार यात संशय नाही. आणि समजा नाहीही राहिलं तरी आपला मृत्यू वाया जात नाही, मृत्यू वाया जात नाही. सगळ्या जंगलाला आग लागलेली असताना प्रत्येक जण जंगल सोडून पळतोय, हत्ती पळतोय, वाघ पळतोय, चित्ता पळतोय. अशा वेळेला एक गरुड नावाचा पक्षी झाडावर बसलाय, तो मात्र पळून जायला तयार नाही. माणसं विचारतायत, मूर्खा तुझ्याकडे पंख असताना सुद्धा तू पळून जात नाहीस, देशाला आग लागली आहे. तेव्हा गरुड सांगतोय, फल खाये इस पेड़ के गंदे किए है पात. मी या भारत नावाच्या वृक्षावरती राहिलो, मी या संस्कृतीची फळं आतापर्यंत खाल्ली, मी या ठिकाणी माझं सगळं बाल्य आणि तारुण्य व्यतीत केलं. बस अब यही मेरा फर्ज है, जल जाऊ तो इसके साथ. याच्या बरोबर सन्मानाने जळून मेलो तरी सुद्धा मला सगळ्या जगातला मोठा मान मिळणार आहे. बाबानो, बाकी वाटेल ते व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, कुठल्याही पदवीला जा, पण याच्या पुढच्या काळात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सैनिक म्हणून का होईना काही काळ उभं राहण्याची क्षमता मी बाळगीन. आणि याच्या पुढे जगीन तर हिंदुत्वाला सांभाळण्यासाठी जगीन, त्याच्या पुढे वाढीन तर हिंदुत्वाला वाढवण्यासाठी वाढीन, याच्या पुढे लढीन तर हिंदुत्वाला जिंकण्यासाठी लढीन, आणि याच्या पुढे मरीन ते सुद्धा हिंदुत्वालाच फक्त चांगले दिवस येण्यासाठी मरीन. हिंदू म्हणून जगीन आणि हिंदूच म्हणून फक्त या जगामध्ये मृत्यू घेईन. अशा अभिमानाने एक भारत देशाचं सुवर्ण चित्र उभं करू महाराज. बस या आपल्या सत्य संकल्पाला भगवंताने मदत करावी एवढी शेवटची इच्छा या ठिकाणी व्यक्त करायची आणि या कीर्तन समारोहाची समाप्ती करायची. या नंतरच्या काळातही असे कीर्तन समारोह होत राहतील, अशा देशभक्तीचं वातावरण सातत्याने पेटत राहील. पण ही हवा गार होऊ न देणं हे मात्र तुमचं कर्तव्य आहे. या देशभक्तांच्या चित्रांची प्रदर्शनं, चरित्रांची प्रदर्शनं, या ट्रेच्या स्पर्धा आणि आपल्या धर्माच्या दृष्टीनं उपासनेच्या सुद्धा मागे लागून समाजाला सातत्याने उपासनेची शक्ती वाढवावी आणि शक्तीची उपासना वाढवावी. या दोन दोरामध्ये बांधून आपल्याला सुवर्ण दिवसाकडे वाटचाल करायची आहे. ही सफल होवो ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करून आषाढी एकादशीला विठ्ठलाला प्रणाम करून थांबतो. पंढरीनाथ महाराज की जय, भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वातंत्र्य वीर सावरकर की। हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा। तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, दान देगा देवा, दान देवा। आरतीसाठी सारे उभे राहूया, भारत मातेची आरती करूया आणि या ठिकाणी सगळे निरोप घेऊ। जे जे ऐकलं असेल ते सगळ्यांपर्यंत पोचवत ठेवण्याचं का होईना कायम व्रत हातामध्ये ठेवा आणि काहीतरी राष्ट्रकार्याला, आपल्या समाज कार्याला, आपल्या दैनंदिनीमध्ये नियोजन लिहून त्याप्रमाणे त्याच्या पुढचं कार्य करत राहा। ज्यावेळी वर्षभरानंतर एक यशस्वी आणि समाधानी रिपोर्ट आपल्याला देता आला पाहिजे, मी एवढं ठरवलं होतं त्यापैकी इतकं झालं, एवढ्या गोष्टी तरी आपल्या नियोजनबद्ध होऊ देत महाराज। यासाठी भारत मातेची आरती पूर्ण करून आपण आपल्या राष्ट्रकार्याचा वेग आहे त्याच्यापेक्षा मंदारमालांच कपालकाय कपालमालांचैकराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। आलिंगतांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन अनंत पूजिन भावे गोवायन म्हणे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यः सकलं परस्मै नारायणाय तु समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासे सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सर्वांची पुन्हा मनापासून आभार। अंदमान यात्रेची कोणाला माहिती असल्यास फक्त मी नंतर देईन, पण बाकी मी कोणाशी फारसं फोनवर बोलत नाही, कोणी राग मानू नका। 3-3 तास अशा तऱ्हेनं आवाज वापरल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलण्यासाठी मला शक्ती तशी शिल्लक नसते। आपण मेसेजने बऱ्याचशा गोष्टी बोलू शकतो, तेव्हा तुमचा आमचा संपर्क असाच चालू ठेवा आणि यानंतरच्या पुढच्या राष्ट्रकार्यामध्ये आपल्या सर्वांनाच असा अखंड यश प्राप्त व्हावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। या सर्व साथीदारांचे मनापासून आभार मानतो। इतका उत्तम वाद्यवृंद सहसा आम्हाला सुद्धा कधी अनुभवायला मिळत नाही, ती सगळी आनंदाची पर्वणी या ठिकाणी दिली। आणि या कार्यकर्त्यांचे आभार मानतो की एवढं मोठं आयोजन अजून कीर्तनाचं करावं असं भाग्य पुणे मुंबईला सुद्धा जे लाभलं नाही ते विदर्भानी आणि नागपूरनी पूर्ण करून दाखवलं। यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांचेही अगदी मनापासून हृदयापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।